एक पुरणपोळी कितीला दिली, आपल्याला आजच्या पुरणपोळ्यातून किती भेटले हे सगळं तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर हे आपलं पुरण तयार झालंय। या थोडीशी कटाची आमटी मी टेस्ट साठी देणार आहे। नमस्कार, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज होळी आहे ना, आपल्याला होळी निमित्त ना पुरणपोळ्याची ऑर्डर आलेली आहे। आपल्याला आज बनवायचे आहेत 70 पुरणपोळ्या आणि त्याची बघा मी अर्धी तयारीही करून ठेवली आहे। तर म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण सर्व डाळी वगैरे आणून ठेवले ते ह्या 2 किलो डाळ आपण घालणार आहोत आणि हे मैदा आणि गूळ वगैरे रात्री चिरून ठेवलेला आहे। बरीचशीच तयारी रात्री केलेली आहे। लसूण सोलून ठेवलाय, कट्टाच्या आमटीची ही तयारी केली आहे। सगळं सामान आणून ठेवलेलं आहे आणि हे वेलची, जायफळ आणि सुंठ वगैरे मी रात्रीच बारीक करून ठेवली आहे। आणि मेन म्हणजे हे आपले तुपाचे डबे, कारण आपल्या पुरणपोळ्यांना साजूक तुपातले असते आणि त्याच्यासाठी हे डब्बे पण मी आणून ठेवले ती। तर चला आज सुरुवात करूया आणि तुमच्यावर मी सगळा व्हिडिओ शेअर करणार आहे। एक पुरणपोळी कितीला दिली, आपल्याला आजच्या पुरणपोळ्यातून किती भेटले हे सगळं तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। आणि ह्या पुरणपोळ्या कुठं पोच केल्या, कुठून ऑर्डर आले होते आणि बऱ्याचशाच ऑर्डर आपल्याला कॅन्सल कराव्या लागल्या, कारण मी एकटी बनवते ना। आधी ऑर्डर आली असतं काहीतरी केलं असतं, कोणाला तरी हाताखाली घेऊन बनवले असते। पण कस्टमर कसे आज सकाळी सुद्धा आपल्याला आले होते फोन की पुरणपोळ्या आम्हाला पाहिजे त्या, पण मी त्या कॅन्सल केल्या कारण अचानक कसं घेणार। आधीच मी सगळी तयारी करून ठेवली 70 पुरणपोळ्याची, त्याच्यात वाढलं की मग सगळंच मटेरियल वाढलं, त्यामुळे त्या मग मी ऑर्डर कॅन्सलच केल्या। आता वाजलेत 9:30 मी आतापासूनच हळूहळू तयारी करणार आहे, म्हणजे परत एकदम गडबड व्हायला नको, कारण आपल्याला 4 वाजल्यापासून पुरणपोळ्या द्यायच्या त्या आणि जास्त पुरणपोळ्या असल्यामुळे उशीर लागणार आहे। म्हणून मी आता त्या कुकर मध्ये पहिली 1 किलो डाळ शिजवून घेणार आहे। आता आपण इकडे डाळ शिजत घातले, 1 किलो लावलाय पहिल्यांदा कुकर, नंतर ही 1 किलोची आहे ती नंतर लावायचे। तोपर्यंत आता मी कणिक भिजवून घेणार आहे। मेन म्हणजे कणिक चांगली भिजली की पुरणपोळी छान येते, म्हणून पहिलं पीठ मळून घ्यायचं। आता 2 किलो डाळीसाठी ना मी इथे 1 किलो मैदा आणि 1 किलो आपलं गव्हाचं पीठ वापरणार आहे। आता इथे मी 1 किलो मैदा आणि 1 किलो गव्हाचं पीठ मापून घेतलंय, कारण मग एक्स्ट्राची कणिक भिजवाय नको म्हणून बरोबर वजन करून मी गव्हाचं पीठही मापून घेतलंय। पिठामध्ये सुद्धा मी थोडीशी हळद घातलेली आहे, कारण आजच्या पुरणपोळीला ना कुणीही आपल्याला असं बोललेलं नाही की आम्हाला बिगर हळदीची पोळी द्या, म्हणून मी ह्याच्यात हळद वापरली। आता चवीनुसार मीठ घातले कणकीमध्ये। आता हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं। हळद थोडीशीच वापरली, जास्त उगाच पिवळ्या धमक व्हायला नकोत म्हणून। आता इथे 2 पळ्या मी तेल पण घालते पाण्यात घालायचं, कारण म्हणजे पिठात घातले कशा गिट्या मोडत बसायला लागते, त्या पाण्यात घातले कसं असं लगेच मिक्स होतं। आता हा एक गोळा तयार झालेला आहे आपला। अशाच पद्धतीने आपण आता दुसराही मळून घ्यायचा। आता आपली कणिक भिजवून झालेली आहे, त्याला मी ह्या प्लास्टिकच्या कागदाने रॅप करून ठेवणार आहे, म्हणजे पापडी वगैरे धरत नाही पिठाला वरून। आता इथं आपण जी डाळ लावली ती शिजलेली आहे। कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या झाल्या। गिर एकदम शिजलेली आहे डाळ। आता ती मी ह्या टोपात काढून घेणार आहे। नंतर आपल्याला दुसरी पण डाळ ह्याच्यात शिजत घालायची। ही आपली 1 किलो आहे, अजून 1 किलो घालायची आहे आपल्याला। दोघं इकडे फटाफट होईल ना, इकडे कुकर लावलाय।
मला वाटतं एवढं. आता हे आपण कट्टाची आमटी करण्यासाठी येळवणी काढले. आता इथे बघा 1 किलो डाळीसाठी मी अर्धा किलो गूळ वापरलेला आहे आणि वेलची, जायफळ आणि सुंठ याची ही पावडर मी 2 चमचे याच्यात घातली आणि थोडंसं चवीनुसार मीठ जरासं. आता ह्यातलं पाणी जवळ आटत नाही ना तोपर्यंत ह्याला असं चांगलं हलवत राहायचं आणि एकदम चांगल्या सगळ्या डाळी वगैरे मोडून घेतले ना की पुरण करताना त्रास होत नाही, पटकन पुरण बनतं. ह्यात आपलं पुरण तयार झालेलं आहे. सिद्धेश हे घे पुरण करून दे मला पटापट. हे घे ग्लास न बघ चांगलं येत. सिद्धेश आता मला पटापट पुरण करून देईल. तोपर्यंत मी आता हा कुकर खोलून शिनी ह्या 1 किलो डाळीचं पुरण बनवून घेणार आहे. आता हा दुसरा हे कुकर आपला इथं झालेला आहे शिट्ट्या वगैरे. आता हे पण मी पुरण येळवणी काढून शिनी पुरण करून घेणार आहे. तोपर्यंत सिद्धेश तिकडे घेतलंय पुरण करायला त्यानं. आता तुम्ही म्हणाल की एकदमच सगळं शिजवायचं, उगाच 2-2दा कुकर लावत बसल्या, पण एवढ्या क्वांटिटीत आपण कधी करत नाही ना, मग उगाच कशाला रिस्क घ्या म्हणून मी एकदा 1 किलो परत एकदा 1 किलो अशा 2दा पुरण करून घेणार आहे, म्हणजे बिघडायचं टेन्शनच नाही. हे आपलं दुसरंही पुरण झालेलं आहे तयार. आता हे पण मी सिद्धेशकडे बारीक करायला देते, वाटायला पुरण. हे घे हळू घे भाजर. वगैरे साफ करून घ्यायला पाहिजे, नंतर म्हणजे पुरणपोळ्या लाटायला घ्यायला. हो गुळ काम न घालायचं पोळ्यावर आपला तशाच देऊन ग. तर हे आपलं पुरण तयार झालंय. या सिद्धेशने वाटून घेतलंय याला फटाफट. आता कणिक पण भिजवल्या. इकडे किचन वगैरे साफ केलंय. आता आपण थोड्या वेळात पुरणपोळ्या लाटाय घ्यायच्या 12:30 वाजेपर्यंत. मी कट्टाची आमटीची तयारी केलेली आहे. आमच्याकडे असाच मसाला घालते. ते सुकं खोबरं खिसलेलं आहे, लसूण, आलं, जिरं आणि कोथिंबीर एवढाच मसाला आमच्याकडे वापरते. ती कांदा वगैरे काय वापरत नाही. मी तुम्हाला तीच आमच्या पद्धतीने कट्टाची आमटी कशी बनवतात ना ते दाखवणार आहे. पाणी नाही होताना पाणी वगैरे काही वापरायचं नाही, बिगर पाण्याचा बनवून घ्यायचा. इथे बघा आता आमटी बनवण्यासाठी टोप गरम झाला की त्याच्यामध्ये मी तेल घातलं आहे. मोहरी, जिरा आणि कढीपत्ता एवढ्या 3च वस्तू फोडणीला दिल्यात. आणि नंतर ह्याच्यामध्ये मसाला घालायचा जो आपण केलाय तो. बघा असा मसाला जवळ लागतो. हा बघा आता मस्त पैकी मसाला तेलात भाजून घ्यायचा. आता ह्यामध्ये मी आमचा घाटी मसाला 2 ते 3 चमचे वापरलेला आहे आणि बाहेरचा दुसरं कुठलंही हा धना पावडर वगैरे वापरलेलं नाही, फक्त गरम मसाला घातलाय. आता मसाला चांगला भाजला की जे आपण येळवणी काढलं होतं ना ते त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं. आता एवढी कट्टाची आमटी कशासाठी केली माहिती आहे का? ज्यांच्या पुरणपोळ्याची ऑर्डर आहेत ना त्यांना मी कंटेनर आणली. त्याच्यात ना थोडीशी कट्टाची आमटी मी टेस्ट देणार आहे. आता हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम ही कणिक मरदणे. आधीच आपण चांगली तिला मळून घेतलेली आहे, पण आता अजून थोडंसं तेल वापरून चांगली अशी मरदून घ्यायची. आता आजच्या पुरणपोळ्यासाठी ना मी अर्धा किलोची इथं 2 डबे आणले. त्यातलाच 1 डबा खोलून शिनी मी ह्या वाटीत काढून घेणार आहे, म्हणजे आपल्याला उलाताच्या साह्याने पुरणपोळीला लावायला सोपं जाईल. आणि इकडे पोळपुटाला कपडा वगैरे बांधून पुरणपोळ्या बनवायची मी सर्व तयारी करून घेतली. तर चला आपण आता पुरणपोळी लाटायला सुरुवात करूया.
आता खरं सांगायचं ना तर पहिल्यांदाच मी एवढ्या जास्त पुरणपोळ्या करत होते, त्यामुळे माझ्या पोटात जरा धाकधुकी होती, कशा येते आणि कशा नाही. असं नाही की एवढ्या क्वांटिटीत आम्ही कधी पुरणपोळ्या करत नाही. सवासणी वगैरे गावी असल्या ना की आम्हाला एवढ्या पुरणपोळ्या कराव्या लागतात, ह्याच्यापेक्षा जास्तच असते त्या. पण तेव्हा कसं आम्ही बहिणी वगैरे सगळ्या मिळून बनवतो. आज ना आपल्याला 85 पुरणपोळी बनवायची होती, म्हणजे ऑर्डर आपल्याला 70 पुरणपोळी, आपल्याला 10 ते 15 पुरणपोळ्या लागणारच होते. पहिली तर बघा सुरुवात केली की छोटीशी पुरणपोळी, गावी कशी अग्नी देवतेला चुलीत वगैरे घालते, पण मला ही ती सवय लागली त्यामुळे मी नेहमीच माझ्या गॅसला अशी ठेवते. आता बघा सुरुवात तर खूपच चांगली झाली. तुम्ही बघू शकता की आपल्या अशा एकदम टम फुगत होत्या प्रत्येक पुरणपोळी आणि मऊसूद लुसलुशीत झाल्या होत्या. आणि खरं सांगू का, बऱ्याचशाच आपल्याला ऑर्डर कॅन्सल कराव्या लागल्या, कारण अर्जंटमध्ये आदल्या दिवशी लेट नाईट सुद्धा फोन केलं की आम्हाला उद्या सकाळी पोळ्या पाहिजे. त्या काही काहींचं होळी दिवशी सुद्धा फोन बरेच आले की आम्हाला पोळ्या द्या, पण एवढ्या अर्जंटमध्ये मी ऑर्डर घेऊ शकत नव्हते. पण खरं सांगू का, आदल्या दिवशी जर सगळ्या ऑर्डर कन्फर्म झाल्या असत्या ना, जास्त पोळ्या असत्या ना, तरी माझ्या एखाद्या मैत्रिणीला घेऊन मी सर्व ऑर्डर पूर्ण केली असते. एवढ्या पुरणपोळ्या एकट्या माणसानं करणं सुखाचं नाही बघा. खूप म्हणजे खूप मेहनत लागते. एकीकडे गोळं भरा, एकीकडे पुरणपोळी भाजा, दुसरीकडे लाटा. आता इथे आपल्या अर्ध्या पुरणपोळ्या बनवून झाल्या होत्या, म्हणून म्हटलं बराच वेळ पसरून ठेवल्या तर त्याला अशा घामेल्यात बटर पेपर घालून मग मी एका वेळी व्यवस्थित लावून ठेवल्या आणि नंतर पुढच्या पुरणपोळ्या लाटायला घेतल्या. तर इथं आपल्या थोड्याशा पुरणपोळ्या तयार झाल्या त्या. आता कस्टमर येतील तसे पॅक करून द्यायला चालेल. आताचे जे येणार आहेत त्यांच्या 15 पुरणपोळ्या आहेत त्या. आता एवढ्या क्वांटिटीत आपण पुरणपोळ्या बनवल्यात ना, मग त्याचं येळवणही भरपूर निघाला. म्हटलं मग ते वेस्ट कशाला घालवा, त्याचीच आपण कटाची आमटी बनवूया आणि तेच अशी पुरणपोळ्याबरोबर देऊया. कारण बरेच जण असतात ती पुरणपोळ्या विकत घेते ती, पण त्यांना कटाची आमटी कधी भेटत नाही. आपले कस्टमर होते ना, मी त्यांना विचारलं कटाची आमटी देऊ का, तुम्ही कधी खाल्ल्या का, तर त्या म्हटल्या नाही मी कधीच खाल्लेली नाही, द्या तुम्ही बघू कशी लागते. पण त्यांना कटाची आमटी एवढी जी आवडली ना, त्यांनी फीडबॅक सुद्धा चांगला दिलेला आहे, तोही तुमच्याबरोबर मी शेअर करते. आता आपण वळूया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे की ही एक पुरणपोळी मी दिली की तिला, तर प्रत्येकी पुरणपोळीचा रेट मी 40 रुपये लावला होता. आता दुसरं म्हणजे ह्या पुरणपोळ्या बनवण्यासाठी मला खर्च किती आला. 80 पुरणपोळ्या बनवण्यासाठी ना टोटल खर्च मला 1600 रुपये आला या. आता ह्या खर्चामध्ये ना मी तुपापासून ते आपले पॅकेजिंगच्या सामानापर्यंत सर्व वस्तू ऍड केलेल्या आहेत. आता ह्या ऑर्डरमध्ये ना माझा फायदा झालाय 1200 रुपयाचा. पण फायद्यापेक्षाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना मी पुरणपोळ्या दिल्या ना त्यांना खूपच आवडल्या आणि त्यांचा तसा फीडबॅक बी मला आला. आणि हो, आता पण नंतर आपला सण आहे गुढीपाडवा, आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असतील ना तर कमीत कमी 1 दिवस तरी आधी कन्फर्म करा. आणि आधीमध्ये जरी तुम्हाला पाहिजे असेल तरीही मी पोळ्या बनवून देईन. फक्त क्वांटिटी आपली राहील 20 पुरणपोळ्याची. आता या 80 पुरणपोळ्यासाठी मी साहित्य किती वापरलेलं आहे हे तुम्हाला मी कमेंट सेक्शनमध्ये देते, तिथं तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते, तिथे तुम्ही जाऊन नक्की बघा. चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता बघा, ठाण्याला ज्यांना पुरणपोळ्या द्यायच्या होत्या ना त्यांना 4 कपकेकही पाहिजे होते, मग तेही मी नंतर कंप्लीट करून घेतले.